ठरलं तर मग या मालिकेच्या 18 मेच्या भागामध्ये इकडे आता अश्विन सांगत असतो काय, अस्मिताबाईची केस म्हणजे डिवोर्सची केस फाईल झाली सुद्धा. म्हणजे हे सगळं तू आधीच केलं होतंस. यावरती अर्जुन म्हणतो हो, फक्त त्यावरती अस्मिताताईची सही बाकी होती. म्हणूनच मी फक्त थांबलो होतो. त्यावरती सायली विचार करते, नाही, आत्ता माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज जर का मी सांगितली तर उगाचच सगळ्यांना म्हणजे आत्ता सध्या तरी मी काही विषय नाही काढत आहे, असं म्हणत तिला आता अस्वस्थ व्हायला लागतं. म्हणून ती तिकडून निघून जाते. आणि तोपर्यंत मग आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, बरं झालं दादा हे सगळं तू केलंस ते. म्हणजे याच्यामध्ये ना मुळातच आता इकडे जे काही आहे ते लवकरात लवकर होऊ दे. पण अस्मिताताई, तुला आता स्ट्रॉंग व्हावं लागेल हा. अस्मिता सांगायला लागते, हो, आता मी स्ट्रॉंगच होणार आहे. आता तसंही मला कुणाची भीती नाहीये. असं म्हणत अस्मिता आता सगळं बोलत असते. आणि तोपर्यंत अर्जुन म्हणतो, सायली कुठे गेली? आणि तितक्यात सायली आलेली आहे. सायली येते आणि त्यानंतर ती सांगते, काही नाही, सगळं चांगलं होणार आहे. आपण आता शुभं करोती, शुभं करोती सगळ्यांनी म्हणूया आणि देवाकडे प्रार्थना करूया. काहीही झालं तरी सुद्धा सगळं सगळं व्यवस्थित होऊ दे. असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण शुभं करोती म्हणण्यासाठी आता आलेले आहेत. बरं, तोपर्यंत हे सगळं होत असताना इकडे आता आलेला आहे सचिन आपल्या आई वडिलांकडे आणि तो सांगतो, अस्मिता आहे ना, हिने मला आता सगळे बंद सगळे जुगारून टाकलेत. तिला कसलं भानच राहिलेलं नाहीये. पण म्हणून तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाहीये. तुमची एक हेल्थ पॉलिसी काढलेली आहे आणि तुमची हेल्थ पॉलिसी काढून आता मी तुम्हाला म्हणजे तुमचं आयुष्य सिक्युअर करणार आहे. आणि त्यासाठी या हेल्थ पॉलिसीवरती तुम्ही सही कराल का? आणि त्यावरती ते सांगायला लागतात, अरे काय बोलतोयस तू? म्हणजे आता इतकं सगळं तुझ्या आयुष्यात टेन्शन असताना तू आमचा कशाला विचार करतोयस? आणि तू तर म्हणाला होतास ना की तुला आता फायनान्शियल प्रॉब्लेम आहे काहीतरी. मग जर का तुला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर आता सध्या हे सगळं राहू दे की. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही नाही, असं कसं? असं नाहीये, मी काहीही झालं ना तरी तुम्हाला सगळ्यात पहिले प्रायोरिटी देतो. म्हणजे बघा, काही बघायला गेलं तरी सुद्धा तुम्ही तुम्ही आता सगळ्यामध्ये माझ्यासाठी पहिल्यांदा आहात. म्हणजे मुळातच आता इकडे अस्मिता तुमच्याकडे पाहणार नाहीये आणि मी स्वतःच तुमच्याकडे पाहणार ना. असं म्हटल्यावरती मात्र आता हे दोघं जण सही करतात. आणि त्याच वेळेला इकडे सचिन विचार करतो, मी तुम्हाला कसं बरं सोडीन, जोपर्यंत पैसा, प्रॉपर्टी आणि हे घर तुमच्या नावावरती आहे. तुम्ही माझ्या प्रेमामध्ये इतके आंधळे झालात की तुम्ही बघितलं सुद्धा नाहीयेत की हे घर नावावरती करून घेण्याचे हे पेपर आहेत ना की हेल्थ पॉलिसीचे. आपल्या आई वडिलांना सुद्धा फसवायला हा मुलगा मागे करत नाहीये. तितक्यात बेल वाजते. बेलवरती एक आता लेटर आलेलं आहे आणि ते अस्मिताने डिवोर्स लेटर पाठवलेलं आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, बघितलत बघितलत ही अस्मिता किती आता माझ्या मागे लागले. ती डिवोर्सची नोटीस पाठवल्या. यावरती आई बाबा सांगतात, हे बघ, तिला जर का तुझ्यासोबत राहायचं नाहीये तर तू तिला मोकळं करून टाक, लवकरात लवकर हे प्रकरण निस्तरून टाक. असं म्हटल्यावरती तो आता इकडे विचार करतोय, कसं काय, अस्मिताला इतक्या लवकर मी मोकळं कसं करीन? अस्मिताला इतक्या लवकर मोकळं करता येणारच नाहीये. असं म्हणत मात्र आता हा सगळा प्रकार चालू आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आपल्याला दाखवलं जातं की साक्षी आलेली आहे डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे आल्यावरती ती सांगते, मला खरं तर इकडे ट्रीटमेंट घ्यायची आहे प्लास्टिक सर्जरीची. आणि त्यावरती लगेचच मात्र आता डॉक्टर सांगायला लागतात, काय तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे? यावरती प्लास्टिक सर्जरी म्हणजे पूर्ण चेहरा बदलायचा आहे? यावरती अस्मिता इकडे आता साक्षी सांगायला लागते, हो, मला पूर्ण चेहरा बदलायचा आहे. आणि डॉक्टर तिला खर्च वगैरे सांगतात. आणि कधीपर्यंत हे सगळं करायचंय तुम्हाला? ती सांगते, लवकरात लवकर मी तुम्हाला तारीख कळवते आणि त्यानंतर आपण ही सर्जरी करून टाकूया. पण माझा चेहरा पूर्ण बदलेल ना? यावर डॉक्टर म्हणतात, 100%. बरं, तोपर्यंत तिकडून आता साक्षी निघालेली आहे. ज्या वेळेला साक्षी आता तिकडून निघाले आणि त्याच वेळेला साक्षी निघून गेल्यावरती मग तोपर्यंत इकडे लगेचच साक्षी कारमध्ये बसते आणि इकडे फोन आलेला आहे. तो म्हणजे आता तिला फोन आलाय, तो म्हणजे सचिनचा. सचिन सांगतो, काय ग, कुठे आहेस तू? ती सांगते, मी पनवेलच्या बाहेर आहे. सचिन म्हणतो, ये, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आणि त्यावरती ती सांगते, मी सुद्धा इकडे आता महत्वाचंच कामाला आलेली आहे. ती फोन ठेवते. तोपर्यंत इकडे सगळेजण शुभं करोती म्हणतात. आणि म्हणता म्हणता सायलीच्या जुन्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. जुन्या आठवणी जाग्या झाल्यावरती मग आता सायली इकडे शुभं करोती म्हणत आहे आणि अचानकपणे तिला अस्वस्थ काहीतरी व्हायला लागले. आणि ती इकडे तिकडे पाहत आहे आणि ती म्हणते, पूर्णाची, मी लहानपणी सुद्धा आता शुभं करोती तुझ्यासोबत म्हणायची का? पूर्णाई म्हणते, हो, अगं, लहानपणी सुद्धा आता तू माझ्यासोबतच शुभं करोती म्हणायचीस. आणि असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच सायलीला आठवतं की का का हे सगळं मला आठवते.
म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये या गोष्टी कशा काय आठवू शकते? तिला काही कळायला मार्ग नाहीये. बरं तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी सांगायला लागते, "खरंच म्हणजे आता मला इतकं छान वाटतंय ना सायली, तुझ्यासोबत या सगळ्या आठवणी आठवताना." आणि सायली पण खुश झाले. तितक्यात सायली पूर्णाजीला घेऊन रूममध्ये येते आणि पूर्णाजी, "अगं, त्या दिवशी ज्या डॉक्टर आल्या होत्या बघ, त्या डॉक्टर आता इकडे आलेल्या आहेत. एकदा पुन्हा भेटशील का?" यावर पूर्णाई म्हणते, "हे बघ, त्या डॉक्टरांना भेटायची काय गरज आहे? मी अश्विनला भेटते की." यावरती सायली म्हणायला लागते, "नाही पूर्णाई, तू त्याच डॉक्टरांना भेट ना." मग पूर्णाई सायलीच्या सांगण्यावरून इकडे आता आलेली आहे आणि त्यानंतर मग आता पूर्णाईला सायली सांगते, "एकदा एकदा त्यांच्याशी बोलून घे." मग बाकी सगळे निघून जातात. पूर्णाई आणि ते डॉक्टर बोलत बसतात. इकडे प्रिया काही खात नाही म्हणून कॉन्स्टेबलनी बोलवलेलं आहे ते म्हणजे इकडे डॉक्टरांना. डॉक्टर आल्यावरती डॉक्टर तिला सांगायला लागतात, "हे बघा, हे जे काही तुम्ही करताय ना, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये खाऊन घ्या बरं." यावर ती सांगते, "माझ्या घरचं कुणीही आल्याशिवाय मी काही खाणार नाहीये." यावर डॉक्टर म्हणतात, "हे बघा, तुमच्या घरचे येतील त्यावेळेला तुम्ही ग्लानीमध्ये असाल आणि तुम्हाला काही बोलता येणार नाही. त्यासाठी ताकद हवी असेल तर खावं लागेल." प्रिया म्हणते, "हो, हो, मी खाते, खाते." असं म्हणत प्रिया आता इकडे जेवण जेवायला लागते. तोपर्यंत बाकी सगळे डायनिंग टेबलवरती असतात आणि सायली विचार करते, "काय करू? मी माझ्या प्रेग्नन्सीचं हे सगळं कुणाशी बोलू?" सायलीने टेस्ट केलेली आहे, ती पॉझिटिव्ह आलेली आहे. पण तिला कुणाशी बोलता येत नाहीये. आता इकडे तो निघालेला आहे हॉस्पिटलला आणि त्याच वेळेला आता कल्पना म्हणते, "अरे अश्विन, असं काय करतोयस? ये ना, नाश्ता करून जा आणि इतक्या लवकर काय? काल रात्री तर हॉस्पिटलला आलास ना आणि आज निघालास?" यावरती तो म्हणतो, "नाही, हॉस्पिटलमध्ये गेलं ना तर माझं मन जरा तरी रमेल." अश्विन या सगळ्यातून अजूनही बाहेर पडलेला नाहीये आणि त्यावरती पूर्णाई म्हणते, "मन रमेल? म्हणजे झालंय तरी काय असं अश्विन?" असं म्हटल्यावरती सगळेजण गडबडलेत. आता पूर्णाईला काय सांगायचं? पण त्याच वेळेला काहीतरी थातुरमातुर उत्तर देत पूर्णाईला सगळेच जण आता इकडे, "नाही, तसं काही नाहीये," असं म्हणतात आणि पूर्णाई म्हणते, "नाही, मला साधारण अंदाज आहे. मला कल्पना आणि तन्वीने सगळं सांगितलेलं आहे. पण काहीही टेन्शन असलं ना, तरी सुद्धा आधी नाश्ता करून घे आणि त्याशिवाय जाऊ नकोस." आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, "हे बघ, तू जा हॉस्पिटलला. हॉस्पिटलला सगळ्यांना तुझी आता गरज आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. पण पण आता नाश्ता करून जा बरं. नाश्ता कर आणि मग जा." असं म्हणत सगळेजण अश्विनला नाश्ता करण्यासाठी फोर्स करतात आणि अश्विन आता फायनली नाश्ता करण्यासाठी बसलेला आहे. बरं तोपर्यंत इकडे विमलला कोणाचा तरी फोन आलाय आणि "काय? काय म्हणताय खरंच?" असं म्हणत विमल आता घाबरले. सगळेजण विमलला म्हणतात, "काय गं विमल, काय झालं?" विमल सांगते, "माझ्या बहिणीची सून आहे ना, तर तिने आता ती काही पट्टी येते बघा, त्याच्यावरती प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती टेस्ट ना आता पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यानंतर मग आता तिने डॉक्टरांकडे गेली तर ती टेस्ट निगेटिव्ह आली. पण याआधी तिने सगळ्या घरच्यांना सांगितलं, तिच्या सासूने पूजा वगैरे ठेवली आणि आता तिचे घरचे तिच्यावरती चिडलेले आहेत." असं म्हटल्यावरती अश्विन सांगतो, "खरं तर ह्या टेस्ट रिलायबल असतात, पण कधी-कधी अगदी एखाद्या टक्कामध्ये हे असं होऊ शकतं." त्यावरती अर्जुन म्हणतो, "आधी तिने आपल्या नवऱ्याला कन्फर्म करायला पाहिजे होतं आणि त्यानंतर नवऱ्याला कन्फर्म केल्यानंतर मगच आता ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्यांना सांगायला पाहिजे होत्या." असं म्हटल्यावरती सायली म्हणते, "देवी आई, अगं तूच मला संकेत देतेस की काय, की मी सध्या तरी काही सांगायला नको, कन्फर्म करायला पाहिजे म्हणून?" यावरती कल्पना म्हणते, बरोबर आहे. म्हणजे खरं तर तिने आधी कन्फर्म करायला पाहिजे होतं आणि घरच्यांच्या आशा असतात ना, म्हणून तिने सगळ्यांना सांगण्याच्या आधी कन्फर्म करायला पाहिजे होतं." त्यानंतर कल्पना म्हणते, "विमल, अगं जाऊन ये तू आणि नंतर आपण बोलू." विमल आता तिला भेटायला निघून गेलेली आहे आणि तोपर्यंत घरात तीच चर्चा चालली, की तिने आधी सांगायला पाहिजे होतं किंवा तिने आधी चर्चा करायला पाहिजे होती आणि त्यानंतर मग आता सगळं करायला पाहिजे होतं. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायलीला हिंट मिळाले, की आपण हे सगळं आधी सांगायला नको आहे आणि ती आता गप्पच बसलेली आहे. आधी डॉक्टरांकडे जाते, ते कन्फर्म करते आणि त्यानंतरच सांगते किंवा यांच्याशी मी आधी बोलून घेते. असा सायली विचार करते आणि ती रात्री आता अर्जुनसोबत बोलण्याची वाट पाहायला लागते. बरं त्यानंतर सगळेजण आता इकडे रूममध्ये आले. सायलीच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू आहे, की कसं सांगू, काय सांगू? आणि तितक्यातच अर्जुन आलाय आणि तो आता म्हणतोय, "खरंच मला कळत नाहीये, की आपल्या घरातले प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार. हे पूर्णाजीचं तसं, तो अश्विनचं तसं. मला कळतच नाहीये. आपल्या घराला काहीतरी आता गुड न्यूजची गरज आहे." हे ऐकल्यावर ती सायली आता खूपच खुश होते आणि ती आता विचार करायला लागते, ते काही नाहीये. मी आत्ताच्या आत्ता इकडे आता अर्णव सरांना, इकडे आता मी म्हणजे अर्जुन सरांना सगळं आता सांगून टाकते. असा ती विचार करायला लागते आणि त्यानंतर ती सांगते, "अहो, मला तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचंय." आणि त्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो, "बोल ना,
काय सांगायचंय? आणि त्यावरती लगेचच मग आता ती सांगायला लागते, खरं सांगू का? तर ना मला या सगळ्यामध्ये आता तुम्हाला हे सांगायचं आहे, की आज सकाळपासून मला आता खूपच त्रास होत आहे. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, "काय बोलतेस? कसला त्रास होतोय?" आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सायली, "मला सकाळपासून गरगरलं, दोनदा मळमळलं." आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, "काय चाललंय तुझं? आणि हे तू मला आत्ता सांगतीयेस? असं काय करतेस बायको? अगं मला सांगायचंच ना." त्यावरती सायली आता सांगायला लागते, "नाही, मी तुम्हाला खरंच सांगणारच होते." आणि असं म्हणत असताना अचानकपणे खालून आता पूर्णाई मोठ्या मोठ्याने आवाज द्यायला लागते, "तन्वी, तन्वी." आणि त्यानंतर सायली पूर्णपणे घाबरलेली आहे. तिला आता काहीच कळत नाहीये की काय करू. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ती खाली येते. "कुठे होतीस तू? आणि तू वरतून कशी काय आलीस?" असं म्हणत आता इकडे पूर्णाई तिला ओरडायला लागते. आणि त्यावरती ती म्हणते, "काही नाही, मी ना मामींच्या रूममध्ये पाणी ठेवण्यासाठी गेले होते." असं म्हटल्यावरती पूर्णाई, "तू मला का आवाज दिलास?" त्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते, "अगं नाही, म्हणजे खरं तर अश्विन आता आज रात्रीभर बाहेर आहे ना, मग तू एकटीच रूममध्ये का झोपणार?" इथे पूर्णाईने खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते, की "हे बघ, आज अश्विन नाहीये, तर तू माझ्या रूममध्ये झोपायला ये." आता मात्र सायली विचार करते, "देवी आई, काय आहे हे तुझ्या मनामध्ये? मी आत्ता अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट इकडे सांगणार होते ना, आणि असं असताना मग आता हे सगळं काय आहे?" असं म्हणत तिला आता खूपच टेन्शन आलेलं आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते, "ते काही नाहीये. लहानपणी तू ना प्रतिमा आणि रविराज यांच्या रूममध्ये कमी आणि माझ्याच रूममध्ये झोपायचीस, त्यामुळे चल." असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते, "पण पूर्णाई." पूर्णाई म्हणते, "मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता माझ्या रूममध्ये चल." असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायलीचा नाईलाज होतो आणि ती सांगते, "आलेच मी एक 15 मिनिटात." पण त्यावरती पूर्णाई ऐकायला तयार नाहीये. ती तिला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. आता मात्र सायलीचा नाईलाज झालाय. काय करू, कसं करू, तिला काही कळतच नाहीये. आणि त्यानंतर मग ती आता अर्जुनकडे पाहते आणि पूर्णाईच्या रूममध्ये निघून जाते. आणि त्यानंतर सगळेच जण अर्जुनला म्हणायला लागतात, "खरं तर आता सायली आणि तुझी इकडे तारेवरची कसरत होतीये ना?" असं म्हटल्यावर आणि त्यानंतर मग आता इकडे तो सांगतो, "खरंच तुमच्या दोघांची किती धावपळ होते, तारेवरची कसरत नुसती." अर्जुन म्हणतो, "नाही, आपल्या माणसांसाठी ही कसरत करायलाच पाहिजे. पूर्णाईसाठी आम्ही सगळं हे करतोय." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन रूममध्ये आलाय. त्याला चैतन्याचा कॉल आलाय. उद्याच्या उद्या प्रियाची हिअरिंग आहे. आणि अर्जुन म्हणतो, "ही तर खूपच चांगली गोष्ट आहे." आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आपण या सगळ्यामध्ये तिचा आता बरोबर खात्मा करायचा. उद्याच्या उद्या तिचा खेळ खतम झाला पाहिजे. सायली आता अर्जुनच्या रूममध्ये आलेली आहे. आणि सायली अर्जुनच्या रूममध्ये आल्यावरती म्हणजे पूर्णाईच्या रूममध्ये आल्यावरती ती विचार करते, "काय देवी आई, तुझ्या काय मनात आहे? काय करू मी? मी कशा पद्धतीने हे सगळं आता तुला सांगू? मला खरंच कळत नाहीये." असं म्हणत ती आता बिचारी रडती आहे. आणि त्यानंतर मग आता ती आपल्या रूममध्ये रडते. इकडे अर्जुन विचार करतोय, की उद्याच्या उद्या प्रियाची केस फायनल करायची. त्याच वेळेला सायली डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांकडे आल्यावरती मग आता डॉक्टर सांगतायत, की तुम्ही प्रेग्नंट आहात. ती कन्फर्म करते आपली प्रेग्नन्सी आणि घरी यायला निघते. तोपर्यंत इकडे आता डॉक्टरांनी प्रियाला सांगितले, की तुम्ही प्रेग्नंट आहात. प्रिया खुश झाले. चला, या गोष्टीचा वापर करून आता इकडे अश्विनला मी सांगणार, की मला आता ह्या सगळ्यातून बाहेर काढ. आता मला अश्विन अजिबात एकटं सोडणार नाहीये. प्रियाच्या हातात आता ट्रम्प कार्ड लागलेला आहे. आणि तोपर्यंत सायली घरी आले. आणि पूर्णाई म्हणते, "माझा चष्मा कुठे आहे?" सायली आता इकडे आलेली आहे. आणि सायली आल्यावरती ताबडतोब मात्र आता ती एका ठिकाणावरून चष्मा काढून देते. चष्मा काढून दिल्यावरती मग आता पूर्णाई सांगायला लागते, "अगं तुला माहिती आहे का, लहानपणी सुद्धा आता तू या सगळ्यामध्ये चष्मा आहे ना, हा चष्मा तू आता अशीच लपवायचीस." असं म्हटल्यावरती मात्र आता सायलीला काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि सायली या सगळ्यामध्ये आता विचार करते, कसं काय शक्य आहे? मला खरंच कळत नाहीये, की मी या सगळ्यामध्ये लहानपणी सुद्धा आता हेच करायचे. आणि तिला आता जरा धक्काच बस